होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी या उक्तीला सार्थ ठरवणाऱ्या शिवरत्नवीर जिवाजी महाले यांची जयंती महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा वसमत यांच्या वतीनं नुकतीच मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडली। या जयंती उत्सवानिमित्त वसमत शहरात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। शिवरत्नवीर जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्तानं शहरात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीनंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली। त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले। या जयंती उत्सवाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक उपक्रम। यावेळी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गरजू मुलांना वह्या आणि पुस्तकांचे वाटप करण्यात आले। तसेच समाजात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शिवेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। यानंतर भव्य अशा महाप्रसादाचे आयोजन सुद्धा यावेळी करण्यात आले होते, ज्याचा लाभ मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या समाज बांधवांनी घेतला। या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सर्वच समाज बांधव त्याचप्रमाणे महिला मंडळाचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला, ज्यामुळे कार्यक्रमाला एक विशेष सामाजिक स्वरूप प्राप्त झाले। महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे वीररत्न जिवाजी महाले यांची जयंती साजरी करण्यात आलेली आहे। वसमतचे जे हे सगळे मंडळे नाभिक समाज आहे हा प्रचंड विज्ञानवादी पुरोगामी आहे। हे दरवर्षी कार्यक्रमात व्याख्यान आयोजित करतात, लग्न समारंभामध्ये महापुरुषांची पुस्तकं देतात। त्यामुळे या समाजामध्ये मी पुन्हा सांगेन की फुले शाहू आंबेडकरांचा वारसा घ्या, शिवरायांचा बुद्धाचा वारसा घ्या आणि आपण विज्ञानवादी दिशेने मार्गक्रमण केलं पाहिजे, देशाला उन्नत उंचीवर नेलं पाहिजे आणि आपल्या घरादारात आपल्या मुलांवर विज्ञानवादी संस्कार केले पाहिजे। सध्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे। देशात अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, कर्मकांडाचा खूप मागवणं चालू आहे। देशाला मातीत घालणं चालू आहे। संविधान विरोधी शक्ती कार्यरत आहे। अशा वेळेला नाभिक समाजाने संविधान वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी पुढे यावं एवढं मी आवाहन राजकारण त्याचबरोबर नाभिक समाजाने गटगट विसरली पाहिजे, राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे। कारण सगळेच राज्यकर्ते जाती जाती भांडण लावायचं काम करत आहेत। वर आदिवासी विरुद्ध बंजारा आणि कांदेर असं भांडण लावलेलं आहे। ओबीसी मध्ये मराठा विरुद्ध सगळे ओबीसी असं करायचा प्रयत्न चालू आहे आणि एससी मध्ये मातंग विरुद्ध बौद्ध असा संघर्ष लावायचा, वर्गीकरणाचा प्लॅन असा संघर्ष आहे आणि म्हणून हे सगळ्या जाती जातीत संघर्ष लावणं चालू आहे। अशा वेळेला नाभिक समाजाने सगळ्यांना कवेत घ्यावं, सगळ्यांना जवळ घ्यावं आणि सगळ्यांचं नेतृत्व करायला पुढे यावं। जाती भेदाला कोणताही थारा न देता जिवाजी महाले यांच्या वारसदारांनी, वीर शिवाजी काशीद यांच्या न्हावी समाजाने, भंते उपालीच्या न्हावी समाजाने व्यापक भूमिका घ्यावी, मी अशी एक अपेक्षा करतो, आवाहन करतो। धन्यवाद। महामंडळ तालुका शाखा वसमतच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवरत्नवीर जिवाजी महाले यांची 390वी जयंती साजरी करण्यात येत आहे। यावर्षी हर गाव हर घर हे जयंती उत्सव 9 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या दरम्यान करण्यात येणार आहे। या जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप जवाहर शाळा येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले असून मोटरसायकलचे भव्य अशी रॅली काढण्यात आलेली आहे। यानंतर प्रमुख वक्त्याचे गुणवंत विद्यार्थी सत्कार भाषण होऊन त्यानंतर अन्नदान होऊन भव्य अशी वसमत शहराच्या प्रमुख मार्गाने शिवरत्नवीर जिवाजी महाले यांची भव्य अशी मिरवणूक निघणार आहे। या निमित्ताने सर्व देशवासियांना, महाराष्ट्रवासियांना महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फे हार्दिक शुभेच्छा। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।